IIT पटनामध्ये इतर संरचनाक्षम पायाभूत सुविधांना वाढवलं जाईल. शिक्षणासाठी शिक्षणामध्ये AI मध्ये केंद्र मी 2023 मध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधी घोषणा केली होती आणि आता 500 कोटीच्या शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधी स्थापन केलं जाईल. चिकित्सा क्षेत्रामध्ये आमच्या सरकारनं 10 वर्षांमध्ये साधारण 1.1 लाख आणि यांना जोडला आहे. 130% वाढ इतकी नोंदवली गेली. पुढच्या 5 वर्षांमध्ये 75,000 जोडण्यासाठी मेडिकल आणि वैयक्तिक महाविद्यालयांमध्ये 10,000 जास्त विद्यार्थी केले जातील. 200 will be established in 25-26 itself. सर्व जिल्हा कॅन्सर केंद्र हे स्थापित केली जातील. आमच्या सरकार पुढच्या 3 वर्षांमध्ये कॅन्सर केंद्र हे प्रत्येक जिल्हा महाविद्यालयामध्ये पुढच्या 3 वर्षांमध्ये 200 पेक्षा जास्त केंद्र हे 2025-26 मध्ये स्थापन केली जातील. अर्बन लाईव्हलीहूड आमच्या सरकारनं प्रोत्साहन देण्यासाठी शहरी भागातील सहाय्य प्रदान करण्यासाठी प्राथमिकता देण्याचं काम केलं आहे. शहरी कामगारांसाठी आर्थिक उत्थानासाठी योजना कार्यान्वित केली जाईल आणि आजीविका यांना PM स्वनिधी योजनेनं क्षेत्रातील कर्जधारकांना 68 लाख या सफलतेला या योजनेला बँकेशी जोडण्यासाठी UPI लिंक क्रेडिट कार्ड आणि क्षमता विकासासाठी नवीकृत केलं जाईल. ऑनलाईन प्लॅटफॉर्म कामगार कल्याणासाठी सामाजिक सुरक्षा योजना. ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे कामगार हे सेवेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं योगदान आहे. त्यांच्या योगदानाला मान्यता देते सह आमच्या सरकारनं त्यांचे ओळखपत्र आणि ई-श्रम पोर्टलवरती त्यांच्या ओळखीची त्यांना PM जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य क्षेत्रातील सेवा प्रदान केली जातील. 1 कोटी कामगारांना याचं सहाय्य मिळू शकेल.